Okay, very good. Good day, students. We are still with the plant hormones. We have studied various plant hormones. We have studied the auxin, gibberellin, cytokinin. Three hormones we have studied. We have studied the physiological effects of hormones as well. या hormones आपण physiological effects सुद्धा study केले. cytokinin चे physiological effects last व्हिडिओ मध्ये आपण पाहिले. थोडं रिपीटेशन करूयात, त्यानंतर इथिलीन कडे जाऊयात. सो this particular cytokinin, it is the particular hormone which is responsible for the promotion of cell division. The cell division promote करतं. As well as this particular hormone promote the shooting in the plant body. Shoot system seed पासून डेव्हलप होताना हे प्रमोट करतं. As well as in the tissue culture process, auxin and cytokinin, these two hormones are most utilized for the rooting and shooting purpose. Auxin less concentration, cytokinin high concentration promotes the shoot system, while auxin high concentration and cytokinin low concentration promotes the root system in the tissue culture process through the callus. Callus पासून ते तयार होतं. As well as it is responsible for the differentiation. हे differentiation साठी महत्त्वाचं आहे. As well as this particular cytokinin, it is showing the effect called as Richmond and Lang effect, which is also called as anti-senescence effect or which is delay of senescence. प्लांटच्या ऑर्गनचं डिले जे काही सेनेसन्स केलं जातं, इट इज थ्रू द सायटोकायनिन. तुम्हाला एक्झाम्पल सांगताना लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं, दॅट इज कोकोनट मिल्क. त्यानंतर वेगवेगळी झियाटीन वगैरे पाहिलं, कायनेटीन पाहिलं, कायनिन पाहिलं. सो रिचमंड अँड लँग इफेक्ट आहे. त्यानंतर इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम साठी हे वापरलं जातं किंवा इट इज युटिलाइज फॉर द फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. इट इज युटिलाइज फॉर द अपायकल डॉमिनन्स ब्रेकिंग किंवा रिव्हर्स ऑफ अपायकल डॉमिनन्स. अँटी ऑक्सिन ॲक्टिव्हिटी हे दाखवतं तिथे. इट इंड्युसेस द RNA सिंथेसिस ॲज वेल. RNA सिंथेसिसमध्ये सुद्धा हे वापरलं जातं. सो इट इज अबाउट सायटोकायनिन. लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट हार्मोन जो आज आपल्याला पाहायचा आहे. इट इज इथिलीन. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये आणि अल्केन आणि अल्कीन स्टडी करतात. अल्कीनमध्ये पहिलं जे काही एक्झाम्पल आहे, इट इज इथिलीन. अँड दिस पर्टिक्युलर इथिलीन, इट इज द हॉर्मोन विच इज इन द गॅशियस फॉर्म. आपल्याकडे जेवढे काही हॉर्मोन्स आहेत, ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलीन आणि ॲब्सिसिक ॲसिड, 5 हॉर्मोन मोस्टली आपण स्टडी करतो. अमंग दिस 5 हॉर्मोन्स इथिलीन इज इन द गॅसियस फॉर्म. इथिलीन हा गॅसियस फॉर्म मधला हॉर्मोन आहे. इट इज गॅशियस ग्रोथ रेग्युलेटर. हा गॅशियस ग्रोथ रेग्युलेटर आहे. डॅनी हॅज रिपोर्टेड दिस इथिलीन इफेक्ट इन द इयर 1924. 1924 मध्ये डॅनीने जेव्हा रिसर्च करत होता लॅबमध्ये, ॲट दॅट टाइम ही फाउंड दॅट द फ्रूट्स विच वर अनरायपन्ड इन द लॅब ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ इथिलीन इन द लॅबोरेटरी, these fruits are ripened earlier. So ripening effect of ethylene was studied by the Danny in the year 1924. ते 1924 मध्ये त्यांनी हा रिपोर्ट स्टडी केला. त्यानंतर गेन इन द इयर 1934 established the plant synthesizes this hormone naturally. हे लॅबोरेटरीमध्ये डॅनीने स्टडी केलं. लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट करत असताना इथिलीन गॅस इव्हॉल्व झाला आणि इथिलीन गॅस इव्हॉल्व झाल्यानंतर त्यांनी जे काही फ्रूट्स कॅरी केले होते विच वर अनरायपन, इट वॉज रायपन ॲट दॅट टाइम. हे आर्टिफिशियल झालं, पण नॅचरली हे प्लांटमध्ये सिंथसाइज होतं हे सांगणारा पहिला व्यक्ती म्हणजे गेन. इट इज इन द इयर 1934. लक्षात ठेवायचं, डॅनी इन द इयर 1924 अँड गेन इन द इयर 1934. 10 वर्षाच्या कालावधीने गेननी हे स्टडी केले आणि गेननी काय सांगितलं की हे नॅचरली प्लांट्समध्ये सिंथसाइज होतात. फर्दर क्रूकर प्रपोज दॅट इथिलीन इज द प्लांट हॉर्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द फ्रूट रायपनिंग. क्रूकर नावाच्या शास्त्रज्ञांनी इन द इयर 1930
1930 मध्ये सांगितलं की हे प्लांट हॉर्मोन फ्रूट रायपनिंगसाठी महत्त्वाचं आहे. फर्दर इट इज बीइंग स्टडीड फॉर इट्स स्ट्रक्चर. इट इज सिम्पलेस्ट गॅसियस कार्बन हायड्रोकार्बन. हे गॅसियस हायड्रोकार्बन जे काय आहे मोस्टली तुम्ही हे स्टडी केलं असेल CH2 असं काहीतरी म्हणतात इथिलीनला किंवा C2H4 असं काहीतरी म्हणतात. तर हे जे काय आहे सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन आहे इथिलीन. आणि हे इथिलीन जे काय आहे इथेफॉन नावाच्या कंपाऊंड पासून मोस्टली प्रोड्यूस होतं इन द प्लांट बॉडी. जशा पद्धतीने आपण सांगितलं की हॉर्मोन्स आर प्रोड्यूस इन द प्लांट बॉडी. सुरुवातीला तिथे काय असतं तर प्रिकर्सर असतो. तर इथे इथिलीनसाठी जो काही प्रिकर्सर आहे इट इज इथेफॉन. इथेफॉन इट इज द प्रिकर्सर फ्रॉम विच इट इज बीइंग सिंथेसाइज्ड. इट इज मोस्टली सिंथेसाइज्ड इन द रूट सिस्टीम, शूट अपायकल मेरिस्टेम अँड रायपनिंग फ्रूट्स. हे रूट सिस्टीम मध्ये प्रोड्यूस होतं. रूट सिस्टीम मध्ये त्याची काय ऍक्टिव्हिटी असते हे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स मध्ये आपण पाहणार असतो. शूट अपायकल मेरिस्टेम मध्ये काय ऍक्टिव्हिटी असते तेही पाहणार. आणि रायपनिंग फ्रूट्स मध्ये हे प्रोड्यूस होतं तर कशासाठी तर रायपनिंगसाठी आपण आधीच पाहिलं. So let's see the physiological effects and applications of ethylene. So physiological effects त्याच्यासाठी आपण नेहमी पाहतो ते शब्द uses or applications of ethylene. तर इथिलीनचे uses, application किंवा physiological effects काय? Mostly it promotes the ripening of fruits. आता कोणते कोणते फ्रूट्स मोस्टली रायपनिंग करतात दॅट इज बनाना, ॲपल्स अँड मँगोज. दीज आर द कॉमन फ्रूट्स विच आर रायपन ड्यू टू द ॲक्टिव्हिटी ऑफ इथिलीन नॅचरली इन द प्लांट बॉडी. सो इथिलीन इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. इट स्टिम्युलेट्स द लॅटरल रूट्स. आता तुम्हाला सांगितलं की इट इज सिंथेसाइज इन द रूट सिस्टम. रायपनिंग फ्रूट रायपनिंग जे काय आहे तर फ्रूट रायपनिंगमध्ये हे फ्रूटच्या रायपनिंगसाठी त्याच्यामध्ये जे काही मिझोकार पल्पी होण्यासाठी हे मोस्टली युटिलाइज होते. त्याच्यामध्ये टेस्ट चेंज होते, कलर चेंज होतो किंवा जे काही केमिकल इन्ग्रेडियंट्स आहेत इट इज ब्रोकन डाऊन, इट इज डिग्रेडेड ओव्हर द. तर त्यासाठी ते इथिलीन यूज केलं जातं. सेकंड इफेक्ट जो काय आहे इट इज सिंथेसाइज इन द रूट सिस्टीम. आपण जे म्हणतो तर रूट सिस्टीममध्ये दिस इज प्रायमरी रूट. आणि प्रायमरी रूटला जे काही लॅटरल ब्रांचेस येतात ह्या लॅटरल ब्रांचेस किंवा लॅटरल रूट्स तयार करण्यासाठी इथिलीन यूज होतो इन द प्लांट बॉडी. ॲज वेल ॲज इट इज बिंग युटिलाइज फॉर द ब्रेकिंग डॉर्मन्सी ऑफ बर्ड अँड सीड आर्टिफिशियल. द बर्ड किंवा सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सुद्धा इथिलीन यूज केलं जातं. ॲज वेल ॲज इट ॲक्सिलरेट्स द ॲब्सिशन ॲक्टिव्हिटी. आता ॲब्सिशन ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? What is this abscission activity? याच्या पुढचा जो काही आपण हार्मोन स्टडी करणार आहे इट इज ॲब्सिसिक ॲसिड. तर आता हे ॲब्सिसिक ॲसिड आणि हे ॲब्सिशन त्याच्यावरून हा शब्द आला ॲब्सिशन किंवा ॲब्सिशनवरून ॲब्सिसिक ॲसिड असा शब्द आला आपण असे म्हणू शकतो. हे ॲब्सिशन म्हणजे काय तर मोस्टली प्लांटमध्ये जेव्हा सेनॅसन्स येतं ॲट दॅट टाइम. आता लिप सेनॅसन्स नावाचा पार्ट जर आपण बघितलं तर भरपूर झाडांची पानं एखाद्या पर्टिक्युलर सीझनमध्ये गळून पडतात किंवा मॅच्युअर झाल्यानंतर झाडांची पानं गळून पडतात. आता हे गळून पडण्यासाठी जिथे हे लीफ अटॅच असतं स्टेमला दिस पर्टिक्युलर अटॅचमेंट पॉइंट जिथे हे अटॅच असतं तिथून यांना वॉटर वगैरे किंवा मिनरल जे काही रिक्वायर्ड आहे इट इज बिंग सप्लाय तिथून सप्लाय केलं जातं. पण ड्यू टू द इथिलीन ॲब्सिशन लेअर तयार होते. आता ॲब्सिशन लेअर तयार होते म्हणजे काय तर हे जे काही इथे हा पोर्शन आहे इथे एक अशी लेअर तयार होते दॅट इज कॉल्ड ॲज ॲब्सिशन लेअर ड्यू टू विच मिनरल अँड वॉटर ट्रान्सपोर्ट इट इज बिंग ब्लॉक. ज्याच्यामुळे मिनरल ट्रान्सपोर्ट आणि वॉटर ट्रान्सपोर्ट ब्लॉक केला जातो. आणि हे ब्लॉक केल्यानंतर इफ मिनरल ट्रान्सपोर्ट अँड वॉटर ट्रान्सपोर्ट इट इज बिंग ब्लॉक further activities which are carried which has to be carried out in the leaves it is being stopped and due to the stop of this particular activity further leaves turns on yellowish further it leaves turns on dry आणि मग परत ते पानं गळून पडतात. ही जी काही ऍक्टिव्हिटी कॅरीड आउट होते इट इज ड्यू टू द ॲब्सिशन. आणि हे ॲब्सिशन ऍक्टिव्हिटी ऑफ लीव्स फ्लावर आणि फ्रुट्स या तीन मध्ये ही जी काही ऍक्टिव्हिटी होते इट इज
promoted by the ethylene किंवा ethylene accelerates the abscission activity. ethylene हे abscission activity accelerate करते. Okay, it is the after that ethylene inhibits the growth of lateral buds. जसं आपण ऑक्झिन मध्ये बघितलं, ऑक्झिन it shows the inhibition of lateral buds growth and due to which apical dominance is seen in the plant body. Plant body मध्ये apical dominance बघायला मिळतो. Likewise, ethylene also shows the apical dominance. ethylene मुळे सुद्धा apical dominance बघायला मिळतो. It also shows the inhibition of lateral buds. जे काही स्टेम आहे त्या स्टेमवर लॅटरल बर्ड्स जे काय आहेत दोन्ही चारी बाजूच्या, तर त्या लॅटरल बर्ड्सची ग्रोथ इनिबिट केल्यामुळे प्लांटची हाईट इन्क्रीज होते. त्याला म्हणतो आपण अपायकल डॉमिनन्स. अँड सच काइंड ऑफ अपायकल डॉमिनन्स इट इज बीइंग शोन ड्यू टू द इथिलीन ॲज वेल. आफ्टर दॅट it retards the flowering. Retards the flowering म्हणजे काय, तर एखाद्या पर्टिक्युलर प्लांट जे काय आहे, प्लांटमध्ये फ्लावरिंग एका पर्टिक्युलर सीझनमध्ये येते, त्यानंतर प्लांटची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते पण फ्लोरल ग्रोथ बंदच होऊन जाते. त्याला म्हणतो आपण रिटार्ड ऑफ फ्लावरिंग. एकदा म्हणजे काही प्लांट्सला एकदाच फ्लावरिंग येतं, मग ते फ्लावरिंग आलं की त्याच्यानंतर मग प्लांट फ्लरिश होतं पण त्याला फ्लावरिंग येतं. तर हे रिटार्ड ऑफ फ्लावरिंग जे काय आहे इट इज ड्यू टू द इथिलीन. किंवा काही प्लांट असे आहेत की एका पर्टिक्युलर सीझनमध्ये फ्लावरिंग येतं, त्यानंतर एक विशिष्ट कालावधीपर्यंत फ्लावरिंग येत नाही. इट इज द रिटार्ड ऑफ फ्लावरिंग फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट. इट इज ऑल्सो बीइंग कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ इथिलीन. हे सुद्धा इथिलीनच्या मदतीने कॅरिड आउट होते. इट इज असोसिएटेड विथ द इन्हान्समेंट प्रोसेस ऑफ सेनेसन्स. व्हॉट इज सेनेसन्स? Senescence is nothing but the budapa or that particular leaves असू द्यात किंवा फ्लावर्स असू द्यात किंवा फ्रूट्स असू द्यात, हे पार्ट्स जे की आहेत प्लांट ग्रीन कंडिशनमध्ये राहतात, पण हे पार्ट्स त्यातली काही पार्ट्स ही नंतर गळून पडतात वगैरे किंवा ती म्हातारी होतात, पण प्लांट स्टील ॲज इट इज. तर हे जे काय आहे इट इज कॉल्ड ॲज senescence of organ, and this senescence of organ is caused or it is enhanced by the ethylene activity. हे कशामुळे इन्हान्स होतं, तर इथिलीन ॲक्टिव्हिटीमुळे इन्हान्स होतं. इट इनहिबिट्स द फ्लावरिंग इन मोस्ट ऑफ द प्लांट्स. मोस्ट ऑफ द प्लांट्स किंवा भरपूर प्लांट्समध्ये हे फ्लावरिंग इनहिबिट करतं. फ्लावरिंग इनहिबिटेड इन मोस्ट प्लांट्स, बट एक्सेप्शन इज दॅट. हे एक्सेप्शन लक्षात ठेवा नीटसाठी किंवा सीईटीसाठी. एक्सेप्शन महत्वाचं आहे. एक्सेप्ट पाइनएप्पल. हे मेजॉरिटी प्लांट्स मध्ये फ्लावरिंग इनहिबिट करते, बट इट कॅन नॉट इनहिबिट द फ्लावरिंग इन द पाइनएप्पल प्लांट. इट इज द इट कॉजेस द इपिनेस्टी. What is epinesty? Epinesty is nothing but the dropping of the leaves or dropping of the fruits. झाडांवर असणारी जी काही लीव्स आहेत किंवा फ्लावर्स आहेत किंवा फ्लोरल पार्ट्स आहेत किंवा फ्रूट्स आहेत, हे एका पर्टिक्युलर कंडिशन नंतर मॅच्युरेशन नंतर गळून पडण्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे. लीव्स मॅच्युअर होतात, येलोइश होतात, त्यानंतर गळून पडतात, किंवा फ्रूट्स रायपन झाल्यानंतर गळून पडतात, किंवा फ्लोरल पार्ट जे काय फ्लावरचे जे काय आपण म्हणतो कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, त्यापैकी गायनोशियम इट इज टर्न इनटू फ्रूट थ्रू द ओरी. ओरी फ्रूटमध्ये कन्वर्ट होते. व्हॉट अबाउट द कॅलिक्स, करोला, हे काही जे काही फ्लोरल पार्ट्स आहेत ही काही कालांतराने गळून पडतात. ही गळून पडण्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे इट इज कॉल्ड ॲज epinesty, and this epinesty is caused by ethylene. हे epinesty कशामुळे कॉज होतं, तर इथिलीन मुळे. as well as it increases the activity of chlorophylase enzyme. आता chlorophylase enzyme म्हणजे काय? chlorophylase enzyme ची ऍक्टिव्हिटी हे इन्क्रीज करते.
हे काय करतं, क्लोरोफायलेज एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करतं. व्हॉट इज क्लोरोफायलेज? आपल्याला क्लोरोफिल माहिती आहे. क्लोरोफिल इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फोटोसिंथेटिक पिगमेंट इन द लीव्स किंवा क्लोरोप्लास्ट मध्ये. लीव्स मध्ये सेल मध्ये क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल. तर हे क्लोरोफिल जे काय आहे, क्लोरोफिलला डिग्रेड करणारा जो एन्झाईम आहे, that particular enzyme it is called as chlorophyllase enzyme. Whenever the chlorophyll is degraded and chlorophyll degrade कशामुळे होतं, तर क्लोरोफायलेज मुळे. आणि हे डिग्रेड झाल्यानंतर मग आपल्याला दिसतं की लीव्स येलोइश व्हायला लागतात. and this chlorophyllase enzyme activity it is enhanced, it is increased due to the ethylene. हे ethylene मुळे होतं. दिस डिग्रेडिंग ऍक्टिव्हिटी किंवा त्याला डिग्रीनिंग ऍक्टिव्हिटी असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला. मोस्ट ऑफ द फ्रुट्स जे काय आहेत, एक्झाम्पल सिट्रस, लिंबू वगैरे बघितलं तर ते सुरुवातीला ग्रीन दिसतात आणि त्यानंतर ते पिवळी पडायला लागतात. तर ही डिग्रीनिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा जी काय आहे, इट इज ड्यू टू द डिग्रेडेशन ऑफ क्लोरोफिल अँड इट इज कॉज्ड बाय द क्लोरोफायलेज एन्झाईम. अँड दिस ऍक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलेज एन्झाईम इट इज इन्क्रीज्ड बाय इथिलीन. तर हे इथिलीनमुळे कॅरीड आउट. तर इथे आपला हा इथिलीन लक्षात राहिला पाहिजे, समजून घेतला असेल. तर अशा पद्धतीने इथिलीनच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज बघायला मिळतात. ओके, सो इथिलीन परत एकदा थोडक्यात रिपीट करतो. इथिलीन सुरुवातीला डॅनी इन द इयर 1924, ripening effect. After that, again in the year 1934, he has recommended that this particular plant hormone it is synthesized naturally. त्यानंतर क्रूकर इन द इयर 1930, तर त्यांनी सांगितलं की इथिलीन नॅचरली प्लांट बॉडीमध्ये प्रोड्यूस होतं आणि फ्रूट रायपनिंग हार्मोन आहे. त्यानंतर हा सिम्प्लेस गॅसियस हॉर्मोन आहे. सिम्प्लेस हायड्रोकार्बन फॉर्ममध्ये हे बघायला मिळतं. याच्यासाठी जे काही प्रिकर्सर आहे, दिस प्रिकर्सर इट इज इथेफॉल. त्यानंतर हे मोस्टली तयार कुठे होतं, तर रूटमध्ये तयार होतं, अपायकल मेरिस्टेममध्ये तयार होतं आणि रायपनिंग फ्रुट्समध्ये तयार होतं. नंतर फिजिओलॉजिकल इफेक्ट्स कोणते रायपनिंग इट इज वन ऑफ द फिजिओलॉजिकल इफेक्ट. सेकंड वन इज दॅट इज प्रोडक्शन ऑफ लॅटरल बर्ड्स. त्यानंतर ब्रेकिंग ऑफ डॉर्मन्सी, ब्रेकिंग ऑफ बर्ड्स. त्यानंतर इट ॲक्सिलरेट्स द ॲब्सिशन ॲक्टिव्हिटी. त्यानंतर इथिलीन इनिबिट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स अँड कॉजेस द अपायकल डॉमिनन्स. त्यानंतर इट इज रिस्पॉन्सिबल और असोसिएटेड फॉर द इन्हान्समेंट ऑफ सेनेसन्स ॲक्टिव्हिटी इन द प्लांट ऑर्गन्स. त्यानंतर इट इज कॉजेस द इपिनेस्टी दॅट इज ड्रूपिंग और ड्रॉपिंग ऑफ लीव्स अँड फ्लावर्स. त्यानंतर लास्ट आपण जे काय बघितलं इट इज क्लोरोफायलेज एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करणं. So these are the physiological effects of ethylene. Let's see start with the next hormone. Last hormone among these 5 hormones आपण जे 5 hormones सांगितले, ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलीन आणि ॲब्सिसिक ऍसिड. त्यातला शेवटचा हार्मोन हा ॲब्सिसिक ऍसिड. तुम्हाला इथिलीन सांगत असताना सांगितलं की ॲब्सिशन इट इज वन ऑफ द ॲक्टिव्हिटी. ॲब्सिशन लेअर तयार होते आणि हे ॲब्सिशन लेअर तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे, तर त्याच्यावरनं ॲब्सिसिक ॲसिड. हे ॲब्सिसिक ॲसिड नॅचरल ग्रोथ इनिबिटिंग हार्मोन. आपण जे काही बाकीचे हार्मोन बघितली, ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन आणि इथिलीन, these 4 hormones are promoting hormones, growth promoting hormones. While abscisic acid it is the growth inhibiting hormone, and this was first studied by the Kans and Endicott. Now लक्षात ठेवा, Kans and Endicott ह्या 2 रिसर्चरनी in the year 1961 to 65 हे स्टडी केलं आणि त्यांनी जे काही स्टडी केलंय इट इज स्टडीड इन द कॉटन प्लांट. द कॉटन प्लांटमध्ये शेडिंग ऑफ कॉटन बॉल्स जे काही असतात
जे काही आपण मराठीमध्ये त्याला बोंड असं म्हणतो, तर हे बोंड जे काय आहे कापसाचं, हे गळून पडण्याची जी काही प्रोसेस असते, ड्रॉपिंग ऑर शेडिंग ऑफ द कॉटन बॉल्स बाय द प्लांट नॅचरली, इट इज बीइंग स्टडीड बाय द कान्स अँड ॲडिकॉट इन द इयर 1961 to 65. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की इट इज कॉज ड्यू टू द केमिकल सबस्टन्सेस. मग त्यातून त्यांनी 2 केमिकल सबस्टन्सेस आयसोलेट केली आणि या 2 केमिकल सबस्टन्सेसमध्ये पहिलं केमिकल सबस्टन्स त्याला नाव दिलं ॲब्सिशन 1 किंवा ॲब्सिसिन 1. ॲब्सिसिन 1 आणि दुसरं जे काय आहे इट इज ॲब्सिसिन 2. अशा पद्धतीचे नाव दिली. त्यानंतर हे स्टडी करण्यात आलं. इट इज आयसोलेटेड वेरिंग शास्त्रज्ञांना इन द इयर 1963 इट इज आयसोलेटेड फ्रॉम द बर्ड्स ऑफ ॲसर. हे बर्ड्स ऑफ ॲसरच्या बर्ड्समधून हे आयसोलेट केलं आणि आयसोलेट केल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की one of the chemical is there and that particular chemical it is responsible or it is inducing the bud dormancy. कार्न्स आणि ॲडिकॉटनी 1961 ते 65 मध्ये कॉटन बॉल्सच्या शेडिंगवर स्टडी केलं. त्यांनी केमिकल शोधलं, त्याला नाव दिलं ॲब्सिसिन 1 ॲब्सिसिन 2. त्यानंतर हे स्टडी करण्यात आलं बाय वेरिंग आणि वेरिंगने जे काही स्टडी केलं इन द इयर 1963. वेरिंगने असं स्टडी केलं की बर्ड डॉर्मन्सीसाठी एक पर्टिक्युलर केमिकल तिथे आहे जे इन्हान्स करतं की बर्ड डॉर्मन्सी असावी किंवा बर्डची ग्रोथ होऊ नये. आणि त्यांनी त्या केमिकलला नाव दिलं डॉर्मिन. डॉर्मन्सी दाखवणारं जे काही केमिकल आहे त्याला काय नाव दिलं त्यांनी? डॉर्मिन. कार्न्स आणि ॲडिकॉटनी नाव काय दिली? ॲब्सिसिन 1 ॲब्सिसिन 2. फर्दर दिस 2 आयडेंटिकल केमिकल सबस्टन्सेस, हे जे काही केमिकल सबस्टन्सेस आहेत ॲब्सिसिन 1 ॲब्सिसिन 2 किंवा डॉर्मिन, इट इज बीइंग स्टडीड बाय द व्हेरियस रिसर्चर किंवा जे काही केमिस्ट्रीमधले रिसर्चर्स आहेत त्यांनी त्याचा केमिकल स्टडी केला आणि फर्दर इट इज नेम्ड ॲज कॉमन नेम डॉर्मिन, ॲब्सिसिन 1 ॲब्सिसिन 2. हे सगळे हार्मोन जे काय आहेत these are closely to each other and it is given the common name called as abscisic acid. त्याला नाव देण्यात आलं ॲब्सिसिक ॲसिड. इट इज सिंथसाइज्ड इन, आता हे कुठे कुठे सिंथसाइज होतं? इट इज सिंथसाइज इन द लीव्स, फ्रूट्स, रूट्स, सीड्स. जिथे जिथे डॉर्मन्सीची गरज आहे, अरेस्ट ऑफ ग्रोथची गरज आहे, तिथे तिथे किंवा जिथे जिथे रायपनिंग प्रोसेस कंटिन्यूड फॉर्ममध्ये आहे तिथे तिथे हे ॲब्सिशन होण्यासाठी ॲब्सिसिक ॲसिड तिथे तयार होतं. सो केमिकली इट इज 15 कार्बन सेस क्यूटी टर्पेनॉइड. सेस क्यूटी टर्पेनॉइड आहे हे 15 कार्बन आणि इट इज सिंथसाइज फ्रॉम मेव्हॅलोनिक ॲसिड. याचं प्रिकर्सर लक्षात ठेवा. प्रिकर्सर प्रत्येकाचं लक्षात ठेवायचं. Precursor of abscisic acid is mevalonic acid. So mevalonic acid it is naturally present in the plant body and this particular hormone abscisic acid it is produced from the mevalonic acid. The mevalonic acid plant मध्ये असतं आणि mevalonic acid पासून परत abscisic acid plant मध्ये तयार होतं. So it is all about the general information of abscisic ॲसिड. ओके, आपण इथे थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये फिजिओलॉजिकल इफेक्ट्स बघूयात ॲब्सिसिक ॲसिडचे.